ख्रिश्चन वेडिंगचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेडिंग केक। तो 3 लेयर्स असलेला केक, त्याच्यावरती असलेले ब्राइड आणि ग्रूम, हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर असेलच। पण गमतीची गोष्ट अशी आहे की हल्ली अगदी महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये सुद्धा लग्न झाल्यानंतर केक कापण्याची नवीन प्रथा आलेली आहे। त्यामुळे आता आज आम्ही तुमच्यासाठी केकचे असेच काही ऑप्शन्स घेऊन आलोय जे ख्रिश्चनच काय अगदी तुमच्या लग्नामध्ये सुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता। हाय, स्पेशल ओकेजनसाठी स्पेशल केक बनवायचा आहे, कस्टमाइज टियर केक बनवायचा आहे। गुगलवरती एखादी इमेज तुम्हाला आवडली आहे आणि तसा केक तुम्हाला स्वतःच्या ओकेजनसाठी बनवायचा आहे, तर आज मी चैतन्य तुम्हाला ह्याबद्दल थोड्या काही टिप्स देईन जेणेकरून तुमचा तो केक तुमच्या स्पेशल मोमेंटसाठी प्रत्यक्षात तुम्ही त्याला आणू शकाल। एक म्हणजे क्वांटिटी। जर तुम्ही फ्रेश क्रीमचा केक बनवत असाल तर 2 किंवा 1.5 किलोमध्ये तुम्हाला 2 टियरचा केक इझिली बनू शकेल। पण तोच तुम्हाला जर फॉन्डंटमध्ये किंवा शुगर पेस्टमध्ये बनवायचा असेल तर मिनिमम 3 किलो ही रिक्वायरमेंट केकची असावी लागेल। तेच दुसरी गोष्ट म्हणजे अशा केक स्पेशल केक बनवताना एक लक्षात ठेवायचं फ्लेवर। क्रीमचा केक बनवताना तुम्हाला पाहिजे तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकाल, पण अशा ओकेजनच्या वेळी चॉकलेट केक हा जास्त प्रिफरेबल असेल, कारण ते केकचं स्ट्रक्चर तसं मेंटेन राहणं हे तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट राहील, म्हणून चॉकलेट केक इज मोर प्रेफरेबल। आणि फॉन्डंट केकच्या जेव्हा तुम्ही असा केक बनवाल तेव्हा डच ट्रफल किंवा रेड वेल्वेट केक हा जास्त प्रिफर केला जातो, कारण फॉन्डंटला स्वतःचं एक वेगळं वजन असतं, हेवी असतं, त्यामुळे खाली बेस हा स्टेबल असणं जास्त गरजेचं आहे। आणि अशाच वेळी तिसरा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिझाईन फायनल करताना तुम्ही नक्कीच स्वतःचा कस्टमाइज केकबद्दल काही विचार नक्कीच केला असेल, पण तरी नाही केला असेल तरी आता सध्या फ्लोरल डिझाईन या कधीही ऑल टाईम फेवरेट आहेत। त्यानंतर मेटॅलिक शेड्सचा सध्या केकमध्ये भरपूर वापर होतो, ते लुक्स केकला अतिशय उठावदार लुक देतात। आणि त्याचबरोबर एम्ब्रॉयडरी केलेली केक्स आहेत, लेस वर्क केलेला केक्स आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा केक अतिशय उठून दिसतो। इनफॅक्ट जर तुम्हाला एक स्पेशल केक बनवायचा असेल तर ब्राईड आणि ग्रूमच्या तुमच्या ड्रेसच्या कॉम्बिनेशनने सुद्धा तुम्ही त्याच्या कलरचा केक बनवू शकाल। प्रत्येक माणसाला केक मिळावा ही आपली नेहमी इच्छा असते, त्या हिशोबानेच आपण केक मागवतो। तर 15 माणसांना 1 किलो केक या हिशोबाने जर आपण केक ऑर्डर केला तर तो प्रत्येकाला मिळू शकेल। तर ह्या प्रकारे हे टिप्स तुम्ही थोडे लक्षात ठेवलेत आणि मग तुम्ही केक शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला मनासोक्त जसा केक पाहिजे तसा नक्कीच बनू शकेल।